येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूरच्या 11 आमदारासाठी 184 जण मैदानात. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 334 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर यातील 150 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे आता आमदार होण्यासाठी या 11 ठिकाणी 184 जणांनी दंड ठोपटले आहेत. पहा येस न्यूज मराठीच्या माध्यमातून 11 मतदारसंघातील या 11 बातम्या. माजी महापौर बनशेट्टींनी भरली हवा. गेली 4 टर्म आमदार असलेल्या भाजपच्या विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात प्रथमच त्यांच्याच पक्षातील माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी बंडखोरी करून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे महेश कोठे यांना शोभा बनशेट्टींचा फायदा होणार की 5व्यांदा मालक शहर उत्तरचे आमदार होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत. या मतदारसंघात 20 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. सोलापूर शहर मध्यमध्ये हिंदू मुस्लिम फाईट. 3 टर्म आमदार झाल्यानंतर प्रणिती शिंदे खासदार झाल्या. आता हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या मतदारसंघात 20 उमेदवार आहेत. देवेंद्र कोठे यांनी भाजपची उमेदवारी खेचून घेतली आहे. एमआयएमचे फारुख शाब्दी यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून चेतन नरोटे, माकपचे माजी आमदार आडम मास्तर हे देखील उभे आहे. अखेरच्या क्षणी अर्ज घेण्यासाठी आलेल्या तौफिक शेख यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. त्यामुळे या मतदारसंघात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशाच पद्धतीनं जोरदार फाईट होईल असं दिसतंय. दिलीप माने ठरले हिरो, झाले झिरो. सोलापूर दक्षिण मतदारसंघात पहिल्यापासून दिलीप माने हेच सुभाष देशमुख यांना जोरदार टक्कर देतील असं चित्र होतं. पहिल्यांदा उमेदवारी मिळवण्यासाठी आंदोलन, त्यानंतर एबी फॉर्म मिळवण्यासाठी एवढं करूनही त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. शेवटी त्यांनी बंड पुकारले, अर्ज भरला. चिडलेले दिलीप माने आज माघार घेणार नाहीत असा प्रत्येकाचा अंदाज होता. मात्र घडलं उलटच. त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला आणि अपेक्षित नसताना देखील धर्मराज काडादी यांनी उमेदवारी अर्ज न काढता कायम ठेवला. त्यामुळे काडादी यांच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीचे अमर पाटील यांना फायदा होणार की तोटा हे सांगणं मुश्किल आहे. या मतदारसंघात आमदार सुभाष देशमुख विरुद्ध अमर पाटील असाच सामना होतोय. त्यामध्ये बाबा मिस्त्री यांची देखील भर आहे. बाबा मिस्त्री यांची उमेदवारी सुभाष देशमुख यांच्या पथ्यावर पडेल असं दिसतंय. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर. मोहोळमध्ये आमदार माने विरुद्ध खरे. मोहोळ मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम तसंच त्यांची कन्या सिद्धी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडीचे नवे उमेदवार राजू खरे हे विद्यमान आमदार यशवंत माने यांना झुंज देणार आहेत. माढ्यात आमदार पुत्राला निवडणूक जड. माढा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी सुपुत्र रणजित शिंदे यांना पुढे केलंय. महायुती तसंच महाविकास आघाडीकडे त्यांनी मुलाला उमेदवारी द्यावी म्हणून चक्रा मारल्या. मात्र दोघांनीही उमेदवारी दिली नाही. शरद पवारांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अभिजित पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे आता आमदार पुत्राला पराभूत करण्यासाठी शरद पवार तसंच मोहिते पाटलांच्या ताकदीवर अभिजित पाटील सज्ज झालेत. या ठिकाणी महायुतीकडून मीनल साठे उभ्या आहेत. अक्कलकोटमध्ये दुरंगी लढत. भाजपचे जिल्हाध्यक्ष तसंच विद्यमान आमदार असलेले सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात अक्कलकोट मतदारसंघात थेट सामना पाहायला मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू तसंच कोट्यावधी रुपयांच्या योजना आणून कायापालट करण्यासाठी कल्याण शेट्टी यांनी प्रयत्न केलेत. मात्र त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सिद्धाराम म्हेत्रे समर्थक मैदानात उतरलेत. त्यामुळे अक्कलकोटमधील मतदार भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं कोणाला म्हणतील हे 23 नोव्हेंबर रोजी समजणार आहे. सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट एनेक्स. निवडीला वाव, योग्य भाव. भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग 3री पिढी. घाटदार आणि चमकदार भांडी, स्टेनलेस स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट गिफ्ट्स व इतर अनेक वस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता 457 माणिक चौक, सोलापूर. मोबाईल 93 26 02 60 60.
परिचारकांसमवेत दिलजमाई झाली तरीही आमदार आवताडेंना टेन्शन. प्रशांत परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यातील वाद भाजप श्रेष्ठींनी मिटवला. दोघा नेत्यांचं मनोमिलन झालं. मात्र त्यांच्या नावावर हाणामाऱ्या करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन निवडणुकीत होणं मुश्किल आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शरद पवारांनी अनिल सावंत यांना तर काँग्रेसनं भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. मत विभाजन झालं आणि परिचारकांनी योग्य पद्धतीनं काम केलं तरच पुन्हा आमदार समाधानदादा होतील हे नक्कीच. आमदार शहाजी बापूंना शेकापचं आव्हान. काय झाडी काय डोंगर म्हणत राज्यात प्रसिद्ध झालेले एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना उद्धव ठाकरे गटात नुकतीच गेलेल्या दीपक आबा साळुंखे यांचे तसंच शेकापचे बाबासाहेब देशमुख यांच्याशी सामना करावा लागणार आहे. गेल्या टर्मला अवघ्या कमी मतांनी विजयी झालेल्या शहाजी बापूंना यंदा विजय सोपा नाही. इथेही महाविकास आघाडीनं शेकापला जागा सोडली नाही. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचे तर्कवितर्क सुरू आहेत. माळशिरसमध्ये मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते सामना. बऱ्याच वर्षांपासून माळशिरस मतदारसंघातून आमदारकीचं स्वप्न पाहणाऱ्या उत्तम जानकर यांना यंदा विजय सोपा वाटत होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते यांना पराभव सहन करावा लागला. शेवटच्या टप्प्यात भाजपनं पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. गेल्या टर्मला उत्तम जानकर यांना मोहिते पाटलांची साथ नसताना अवघ्या 2,500 ते 3,000 मतांनी ते पराभूत झाले. यंदा मोहिते पाटील त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे ही लढाई आमदार राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील अशीच आहे. यात जानकर यांना आमदार होण्याची उत्तम संधी आहे. आमदार संजय मामांसमोर मोठं आव्हान. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे या शिंदे बंधूंना पराभूत करण्याचा चंग मोहिते पाटलांनी बांधलाय. संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात माजी आमदार नारायण पाटील यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली आहे. शिवाय जयवंतराव जगताप यांची देखील त्यांना साथ आहे. महायुतीनं या ठिकाणी दिग्विजय बागल यांना तिकीट दिलंय. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आमदार संजय मामा शिंदेविरुद्ध नारायणराव पाटील विरुद्ध दिग्विजय बागल असा तिरंगी सामना होणार आहे. बार्शीत होणार का आमदार राजा राऊत यांची सरशी. बार्शी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजा राऊत यांनी भाजप म्हणत ऐनवेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. या ठिकाणी महाविकास आघाडीनं दिलीप सोपल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी या दोनच मुख्य उमेदवारांमध्ये फाईट होणार आहे. गुप्ता लॅम्प्स. सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन. पीओपी लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 9422 45 73 84. आमदार सदा सरवणकरांनी माघार घेतली नाही. माहीममध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंना अडसर. सरवणकर राज ठाकरेंना भेटायला गेले मात्र त्यांनी भेट टाळली. लक्ष्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवलं. महाविकास आघाडीच्या मागणीला यश. मुंबई पोलीस आयुक्त विवेक पणसळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार. मनोज जरांगे पाटलांची विधानसभा निवडणुकीतून माघार. एकही उमेदवार उभा करणार नाही मात्र पाडापाडीवर ठाम. 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान रियादमध्ये होणार IPL 2025चा मेगा लिलाव. BCCIची माहिती. अमृता फडणवीस म्हणाल्या, माझी लाडकी बहीण ही केवळ योजना नसून भावाकडून बहिणींच्या आर्थिक सन्मानाला जपणारी प्रेमाची ओवाळणी आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात. ठाण्यातील डोंबिवलीतून फोडणार प्रचाराचा नारळ. निवडणूक आचारसंहिता काळामध्ये संपूर्ण राज्यभरात 187 कोटींची मालमत्ता ताब्यात.
राज्य निवडणूक आयोगाची माहिती. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं असणार. नित्यपूजा, महानैवेद्य हे राजोपचार सुरू. गिरीश महाजन म्हणाले, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना तसंच उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्यांना, बंडखोरांना आगामी काळात त्यांची जागा दाखवून देईल. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.